नमस्कार मित्रांनो, राजमुद्रा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आपण राज्यसेवामुखीच्या J3 पेपरमधील HR भागातील 10वा चॅप्टर लोकांचे पुनर्वसन हा आज सुरू करत आहोत. या चॅप्टरवरती आयोगाने मागल्या वर्षी किती क्वेश्चन विचारले तर 2013ला 3 क्वेश्चन, 14ला 4 क्वेश्चन, 15ला 3 क्वेश्चन, 16ला 4 क्वेश्चन, 17ला 3, 18ला 4, 19ला 3 म्हणजे सरासरी 3 ते 4 क्वेश्चन या चॅप्टरवरती आयोग दरवर्षी विचारत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत तर भारतातील आपत्ती व्यवस्थापन, त्याच्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन धोरण 2009, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन योजना 2016 आणि वर्ल्ड कॉन्फरन्स ऑन डिझास्टर रिडक्शन ह्या काही ज्या कॉन्फरन्सेस झालेल्या आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर भारतातील वर्ल्ड काँग्रेस ऑन डिझास्टर मॅनेजमेंट याचा अभ्यास आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर भारतातील आपत्ती व्यवस्थापनामध्ये कोणकोणत्या बाबी महत्त्वाच्या आहेत तर 1990-91 हे इंटरनॅशनल डिकेड फॉर नॅचरल डिझास्टर रिडक्शन म्हणून साजरं केलं. 1990 ते 99 हे नैसर्गिक आपत्ती कमी करण्यासंबंधीचे दशक म्हणून साजरं केलं गेलं. 1995 साली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन अंतर्गत सेंटर फॉर डिझास्टर मॅनेजमेंटची स्थापना कृषी मंत्रालयाअंतर्गत करण्यात आली. सेंटर फॉर डिझास्टर मॅनेजमेंटची स्थापना 1995ला केली. कशाच्या अंतर्गत तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन IIPA अंतर्गत सेंटर फॉर डिझास्टर मॅनेजमेंटची स्थापना 1995ला कृषी मंत्रालयाअंतर्गत केली गेली. नैसर्गिक आपत्तीबाबत धोरणे सुचवणारी ही सर्वोच्च संस्था आहे. म्हणजे सेंटर फॉर डिझास्टर मॅनेजमेंट ही नैसर्गिक आपत्तीबाबत धोरणे सुचवणारी सर्वोच्च संस्था असून 1995ला कृषी मंत्रालयाअंतर्गत तिची स्थापना केलेली आहे. ऑक्टोबर 2003मध्ये या संस्थेची म्हणजे सेंटर फॉर डिझास्टर मॅनेजमेंटची पुनर्रचना करण्यात येऊन इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट या नावाने ही संस्था सुरू झाली. 2004 पासून ही संस्था कार्य करू लागली. 1995ला सेंटर फॉर डिझास्टर मॅनेजमेंट म्हणून तिची स्थापना झाली. 2003ला नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डिझास्टर मॅनेजमेंट NIDM या नावाने ही संस्था सुरू झाली आणि 2004 पासून या संस्थेनं कार्य करण्यास सुरुवात केली. सार्क आपत्ती व्यवस्थापन केंद्र म्हणून ही संस्था कार्य करते. सार्कचे आपत्ती व्यवस्थापन केंद्र म्हणून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट ही संस्था कार्य करते. या संस्थेचं ब्रीदवाक्य काय तर आपली आपत्तीमुक्त भारताकडे म्हणजे टुवर्ड्स अ डिझास्टर फ्री इंडिया असं या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट या संस्थेचं ब्रीदवाक्य आहे. ही संस्था अगोदर कृषी मंत्रालयाअंतर्गत कार्यरत होती. 2003 सालापासून ती संस्था आता गृह मंत्रालयाअंतर्गत कार्यरत आहे. ज्यावेळी स्थापना झाली त्यावेळी ती कृषी मंत्रालयाअंतर्गत सेंटर फॉर डिझास्टर मॅनेजमेंट म्हणून स्थापन करण्यात आली होती. 2003ला ही नव्याने संस्था स्थापन झाल्यानंतर ही संस्था म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट ही गृह मंत्रालयाकडे हस्तांतरित करण्यात आलेलं आहे. तर 1990 ते 99 नैसर्गिक आपत्ती कमी करण्यासंबंधीचे दशक म्हणून साजरं गेलेलं आहे. आता आपत्ती व्यवस्थापनासंबंधीचा कायदा. आपत्ती व्यवस्थापन कायदा हा 2005 सालचा आहे. डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट हा 2005चा आहे. यानुसार नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीची स्थापना करण्यात आली. NDMA नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीची स्थापना आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005च्या अंतर्गत करण्यात आली. या अथॉरिटीचे अध्यक्ष नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचे अध्यक्ष कोण असतात तर पंतप्रधान हे या अथॉरिटीचे अध्यक्ष असतात. याच्यामध्ये उपाध्यक्षांसह 9 पेक्षा जास्त सदस्य नसतील. उपाध्यक्षांसह 9 पेक्षा जास्त सदस्य या NDMA या संस्थेमध्ये नसतील. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची कार्य कोणती आहेत तर राष्ट्रीय आपत्तीबाबत योजना तयार करणे, स्वीकृत करणे आणि विविध मंत्रालयांमध्ये राष्ट्रीय आपत्तीवेळी समन्वय साधण्याचं कार्य हे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण करते. तर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजेच नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचे अध्यक्ष कोण असतात तर पंतप्रधान असतात आणि याची स्थापना आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय कार्यकारी समिती म्हणजेच नॅशनल एक्झिक्युटिव्ह कमिटी या कायद्याअंतर्गत स्थापन करण्यात आलेली आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत स्थापन करण्यात आलेली नॅशनल एक्झिक्युटिव्ह कमिटीचे अध्यक्ष कोण असतात तर केंद्रीय गृहसचिव असतात. या कमिटीमध्ये सदस्य किती असतात तर 12 सदस्य असतात. इतर विभागाचे सदस्य यामध्ये सदस्य म्हणून नियुक्त केले जातात. ही NDMAची कार्यकारी समिती असते. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची कार्यकारी समिती म्हणजेच राष्ट्रीय कार्यकारी समिती याचे अध्यक्ष केंद्रीय गृहसचिव असतात. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात तर मुख्यमंत्री. तर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. यांसाठी म्हणजे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास कार्य करण्यासाठी राज्य कार्यकारी समिती मदत करते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात तर जिल्हाधिकारी हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद बल म्हणजेच नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट फोर्स गृह मंत्रालयाअंतर्गत हे फोर्स काम करते. नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद बल
NDRF हे गृह मंत्रालयाअंतर्गत कार्य करते. याची स्थापना 2009ला झाली आणि NDRFचे आत्ता सध्या 10 बटालियन समाविष्ट आहेत. 2009 पासून NDRFची स्थापना झाली असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद बल हे गृह मंत्रालयाअंतर्गत काम करते. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन धोरण किती सालचं आहे तर 2009 सालचं राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन धोरण. नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट पॉलिसी 2009ला घोषित करण्यात आली. या अंतर्गत काय सांगितले तर भारतातील भूभागापैकी 58.6% भूभाग हा मध्यम ते जास्त धोकादायक भूकंपप्रवण क्षेत्रामध्ये येतो. 40 दशलक्ष जमीन ही पूरप्रवण आणि नदी क्षरण क्षेत्रामध्ये येते. 7,516 किलोमीटर किनारपट्टीपैकी 5,700 किलोमीटरची किनारपट्टी ही वादळे आणि सुनामी प्रवण क्षेत्रामध्ये आढळते. 68% लागवडीखालील जमीन ही दुष्काळाला बळी पडणारे आहे. तर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन धोरण हे 2009ला घोषित केलेलं आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन योजना ही 2016ची आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन धोरण 2009चं तर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन योजना ही 2016 साली घोषित करण्यात आलेली आहे. देशातील अशा प्रकारची ही पहिलीच योजना होती. आपत्ती व्यवस्थापनासंबंधीची पहिलीच योजना 2016ला घोषित करण्यात आली. ही योजना कोणत्या फ्रेमवर्कवरती आधारित होती तर सेंदाई फ्रेमवर्क हे जे डिझास्टर मॅनेजमेंटसाठीचं फ्रेमवर्क घोषित करण्यात आले आहे. त्यातील 4 स्तंभावरती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन योजना घोषित करण्यात आली होती. आपत्ती व्यवस्थापनातील प्रत्येक टप्प्यावर सर्वांचा सहभाग करून घेणे, हॉरिझॉन्टल वर्टिकल इंटिग्रेशन प्राप्त करणे आणि आपत्तीतून होणारे नुकसान कमी करण्यावरती या योजनेअंतर्गत भर देण्यात आला. तर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन धोरण 2009चं आहे तर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन योजना ही 2016 साली घोषित करण्यात आलेली आहे. आता जागतिक स्तरावरती आपत्ती कमी करण्यासाठी कोणकोणत्या कॉन्फरन्सेस भरल्या. वर्ल्ड कॉन्फरन्स ऑन डिझास्टर रिडक्शन किती भरल्या तर आतापर्यंत 3 अशा कॉन्फरन्सेस भरलेल्या आहेत. त्यातील पहिली परिषद 1994ला भरली, दुसरी परिषद 2005ला भरली, तिसरी परिषद 2015ला भरली. पहिली परिषद योकोहामा जपानमधील योकोहामा येथे भरली. 1994ला ही परिषद भरली होती. यामध्ये आपत्तीद्वारे होणारे नुकसान कमी करण्यासाठी योकोहामा स्ट्रॅटेजी स्वीकारण्यात आली. यामध्ये 10 तत्त्वे देण्यात आलेली आहेत. दुसरी परिषद जपानमधील कोब ह्युगो येथे भरली. 2005 साली ही दुसरी परिषद भरली. ह्युगो फ्रेमवर्क फॉर ॲक्शन 2005 ते 2015 या काळासाठी स्वीकारण्यात आला. ह्युगो फ्रेमवर्क फॉर ॲक्शन हे डिझास्टर रिडक्शन संबंधीचं फ्रेमवर्क 2005 ते 2015 या दशकासाठी स्वीकारण्यात आलं. यामध्ये महत्त्वाचे मुद्दे कोणते होते तर बिल्डिंग द रेझिलियन्स ऑफ नेशन्स अँड कम्युनिटीज टू डिझास्टर आणि टू टेक ॲक्शन टू रिड्यूस डिझास्टर रिस्क अँड अडॉप्टेड गाईडलाईन टू रिड्यूस वल्नरेबिलिटीज टू नॅचरल हॅझार्ड्स असे ही महत्त्वाचे मुद्दे दुसऱ्या परिषदेमध्ये समाविष्ट होते. तिसरी परिषद जपानमधीलच सेंदाई या ठिकाणी 2015ला भरली. यामध्ये सेंदाई फ्रेमवर्क फॉर डिझास्टर रिडक्शन 2015 ते 2030 याचा स्वीकार करण्यात आलेला आहे. तर 2005 ते 2015 अंतर्गत ह्युगो फ्रेमवर्क फॉर ॲक्शन हे स्वीकारण्यात आलं तर 2015 ते 2030 अंतर्गत सेंदाई फ्रेमवर्क फॉर डिझास्टर रिडक्शन स्वीकार करण्यात आलं. पहिली परिषद योकोहामा जपानमधील योकोहामा येथे 1994ला, दुसरी परिषद जपानमधील कोब ह्युगो येथे 2005 साली, तिसरी परिषद जपानमधील सेंदाई येथे 2015 साली. तर तिन्ही परिषदा या जपानमध्ये भरलेल्या आहेत. वर्ल्ड कॉन्फरन्स ऑन डिझास्टर रिडक्शनच्या तिन्ही परिषदा जपानमध्ये भरलेल्या आहेत. त्यातील 1994ला योकोहामा येथे भरली, 2005ला कोब ह्युगो येथे भरली आणि 2015ला सेंदाई येथे भरलेली आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या परिषदेसाठी संयुक्त राष्ट्राच्या युनायटेड नेशन ऑफिस फॉर डिझास्टर रिस्क रिडक्शन या संस्थेने समन्वयक म्हणून काम पाहिलेलं आहे. तर दुसरी आणि तिसरी जी परिषद जपानमध्ये भरली त्या परिषदेसाठी युनायटेड नेशन्स ऑफिस फॉर डिझास्टर रिस्क रिडक्शन या संस्थेनं समन्वयक म्हणजेच कोऑर्डिनेशन बॉडी म्हणून कार्य पाहिलेलं आहे. या सर्व परिषदांचा मुख्य भर कोणत्या गोष्टीवर होता तर अंडरस्टँडिंग डिझास्टर रिस्क, स्ट्रेंथनिंग डिझास्टर रिस्क, गव्हर्नन्स टू मॅनेज डिझास्टर रिस्क, इन्व्हेस्टिंग इन डिझास्टर रिस्क रिडक्शन फॉर रेझिलियन्स, एनहान्सिंग डिझास्टर प्रिपेअर्डनेस फॉर इफेक्टिव्ह रिस्पॉन्स अँड टू बिल्ड बॅक बेटर इन रिकव्हरी, रिहॅबिलिटेशन अँड रिकन्स्ट्रक्शन असा मुख्य भर या तिन्ही जागतिक परिषदांचा होता. भारतामध्ये वर्ल्ड काँग्रेस ऑन डिझास्टर मॅनेजमेंट या परिषदा भरवण्यात आल्या. तर वर्ल्ड काँग्रेस ऑन डिझास्टर मॅनेजमेंट या भारतामध्ये भरलेल्या परिषदा आहेत. त्यामध्ये 2008, 2015, 2017 आणि 2019ला या परिषदा भरल्या. 2008ला हैदराबाद येथे, 2015ला विशाखापट्टणम, 2017ला विशाखापट्टणम आणि 2019ची परिषद ही मुंबई येथे भरली. मुंबईमध्ये जी परिषद भरली त्या परिषदेमध्ये सेंदाई फ्रेमवर्क फॉर डिझास्टर रिस्क रिडक्शन हा 2015 ते 2030 या कालावधीसाठी जे फ्रेमवर्क घोषित केले सेंदाई फ्रेमवर्क फॉर डिझास्टर रिडक्शन याचा स्वीकार मुंबई येथील वर्ल्ड काँग्रेस ऑन डिझास्टर मॅनेजमेंट या परिषदेमध्ये करण्यात आलेला आहे. तर आपत्ती व्यवस्थापनासंबंधी महत्त्वाचा दिवस कोणता आहे तर 13 ऑक्टोबर हा आपत्ती कमी करण्यासंबंधचा आंतरराष्ट्रीय दिवस आहे. इंटरनॅशनल डे फॉर डिझास्टर रिडक्शन हा दिवस 13 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. तर हा 10वा चॅप्टर
लोकांचे पुनर्वसन हा एका लेक्चरमध्ये संपलेला आहे. पुढच्या लेक्चरपासून आपण इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचा अभ्यास करणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक